नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं द ग्रो अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, ऑडिओ आणि व्हिडिओ जर क्लिअर असेल तर आपण लगेच सुरुवात करू आपल्या या दमदार टेस्टच्या सोल्युशनला. ठीक आहे, आपण जे संयुक्त गट क पूर्व परीक्षा आणि तलाठी भरतीसाठी जी टेस्ट घेत असतो प्रत्येक रविवारी, त्या टेस्टमध्ये विचारलं जाणारं गणित बुद्धिमत्ताचं जे 20 प्रश्न असतात त्यांचं आपण यामध्ये सोल्युशन बघणार आहे. आता प्रत्येकाने हे सोल्युशन का बरं बघावं एकदा समजून घ्या. तुमचं आन्सर आलेला असेल तरीही तुम्ही हा व्हिडिओ बघावा. का बरं? कारण यामधनं तुम्हाला भरपूर काही गोष्टी नवीन शिकायला भेटतील. जसं की एखाद्या प्रश्नाचं फक्त उत्तर नाही काढायचं आपल्याला, त्या प्रश्नाची अप्रोच कशी असणार आहे, त्या प्रश्नाला आपण कशा प्रकारे टॅकल करू शकतो. नॉर्मली एखादा प्रश्न जर समजा तुमच्याकडनं 1 मिनिटात सॉल्व्ह झाला असेल आणि जर कधी तो प्रश्न तुम्हाला एका वेगळ्या मेथडने 30-40 सेकंदात सॉल्व्ह करण्याची मेथड जर तुम्हाला समजली तर मित्रांनो या बारीक सारी गोष्टी समजून घेत चला. याचं थोडंसं छोटी अप्रोच असणार आहे, बट तुमचे प्रत्येक प्रश्नामागे 20-30 सेकंद जरी वाचले तर एमपीएससी साठी ही गोष्ट खूप मोठी वाटते. ठीक आहे, चला मग आता सुरुवात करू. हवं तर स्पीड वाढवून बघा, पण प्रत्येकाने सोल्युशन बघा. ठीक आहे, आणि शेवटला हे सोल्युशन सांगण्याची मेथड वगैरे कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला ठीक आहे, चला मग सर्वात पहिला प्रश्न आपण सुरुवात करतोय. मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न त्रिकोणावरती होता. प्रश्न जर प्रॉपर वाचला तर समजून घेता येईल. हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा त्रिकोणावर आधारित आहे. जर सोबतच्या आकृतीत वरच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100% असेल तर खालच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती टक्के आहे असं विचारलंय. मग यामध्ये जी कन्सेप्ट वापरण्यात आली आहे मित्रांनो ती आहे समरूपता. समरूपता, त्रिकोणांची समरूपता. समरूपतामध्ये असं असतं मित्रांनो, 2 त्रिकोण असतात. जसं पहिल्या त्रिकोणाची जी बाजू असते, पहिल्या त्रिकोणाची बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू, बाजू 1 आणि बाजू 2 यांच्या त्रिकोणाचा जो रेशो असतो त्या रेशोंच्या वर्ग जर केला तर आपल्याला पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भेटत असतं. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भेटतं. पण कधी भेटतं? जर आपण पहिल्या त्रिकोणाच्या बाजूचा वर्ग केला आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूचा जर आपण वर्ग केला तर आपल्याला त्रिकोणांचं क्षेत्रफळ भेटत असतं. मग मी तुम्हाला विचारलं पहिल्या त्रिकोणाची बाजू किती आहे तर तुम्ही म्हणणार 10. दुसऱ्या त्रिकोणाची बाजू किती आहे तर मित्रांनो बघा 13 आहे. मग 10चा वर्ग किती बनल? 10चा वर्ग बनणार 100 आणि 13चा वर्ग किती बनणार? 169. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर 100 असेल तर दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बनणार 169%. ऑप्शन डी आपलं उत्तर बनलं. क्लिअर का? प्रश्न समजला? कन्सेप्ट समजली का? कारण कन्सेप्ट पण समजून घेतला सोबत, कारण ऍक्च्युअल मध्ये फक्त सोल्युशन बघून फायदा नाही. हे सोल्युशनचा मेन उद्देश हाच आहे की तुमच्या कन्सेप्ट पण रिव्हिजन झाल्या पाहिजे. ठीक आहे, चला हा प्रश्न बघा 82 नंबरचा. 82 नंबरचा प्रश्न असा आहे, चालत्या रेल्वे गाडीत बसलेला एक यात्री बाहेर 1 मिनिटात टेलिफोनचे 21 खांब मोजतो. म्हणजे ते जर रेल्वेत बसलेला आहे, टोटल रेल्वे चालली, त्याने पहिला खांबापासून शेवटच्या खांबापर्यंत टोटल 21 खांब मोजले. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक 2 खांबांच्या मधले अंतर 50 मीटर आहे. तर रेल्वे गाडीचा वेग काय असणार? ओके, मग आपण म्हणणार जर सर कधी खांब 21 असतील, खांब 21 असतील तर मित्रांनो टोटल जर आपण जर बघितलं ना तर 2 खांबामधलं अंतर किती असणार आहे लक्ष द्या. जसं नॉर्मली समजा हा एक खांब आहे, हा दुसरा खांब आहे आणि हा तिसरा खांब आहे. जरी 3 खांब घेतले तर त्यामधलं अंतर किती वेळा बघणार? 2 वेळा. म्हणजे आपण म्हणणार जर त्या व्यक्तीने 21 खांब जर बघितले असेल तर अंतर किती खांबातलं बघितलं असेल तर तुम्ही म्हणणार सर अंतर 20 खांबातलं मोजलं असणार. एका खांबात किती अंतर आहे? 50 मीटर. तर 20 खांबामध्ये किती अंतर होईल? तर 20 गुणिले 50 म्हणजे आपण म्हणणार सर टोटल 1000 मीटर अंतर होणार. त्यांनी वेग विचारलाय. बरं ठीक आहे, आपण म्हणणार सर आपलं अंतर 1000 मीटर आलं. किती वेळामध्ये बरं एवढे अंतर पार केलं? तर 1 मिनिट लागला. जसं त्यांनी सांगितलं बघा किती लागला? 1 मिनिटात. सर 1 मिनिटामध्ये त्यांनी अंतर पार केलं 1000 मीटर. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. अंतर आहे, वेळ आहे, आपल्याला वेग काढायचा.
मग वेग काढण्याचं सूत्र असतं अंतर भागिले वेळ. अंतर किती मित्रांनो, तर 1000 मीटर आहे. वेळ किती येते मित्रांनो, 60 सेकंद आहे. म्हणजे आपला जो वेग येणार तो मीटर प्रति सेकंदात येणार, पण आपल्याला ऑप्शन किलोमीटर प्रति तासात आहे. मग आपल्याला मित्रांनो 18/5 न गुणावं लागणार. जर आपण याला 18/5 न जर कधी गुणलं तर आपलं उत्तर येऊन जाणार. मग नॉर्मली 0 0 काटला, 6 1 6 7 1 18, 5 1 5 20 5 100, 20 गुणिले 3 60. आपलं उत्तर आलं मित्रांनो 60 किलोमीटर प्रति तास. 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आलं. समजला का हा प्रश्न? हा होता 82 नंबरचा प्रश्न. आता बघा हा मित्रांनो, हा आहे 83 नंबरचा प्रश्न. 83 नंबरचा प्रश्न हा गुणोत्तर आणि प्रमाणावर आधारित आहे. डबल चॅप्टर अजिबात अवघड नाही. जर तुम्ही प्रॉपर समजून घेऊन सॉल्व्ह केला तर हा खूप सोपा चॅप्टर आहे. एका रकमेला ए बी आणि सी मध्ये 3:5:7 या गुणोत्तरात वाटले. ठीक आहे, एक रक्कम आहे ती एबीसी ला वाटली, 3:5:7 या प्रमाणात वाटली. जर सीचा वाटा एच्या वाट्याहून 1600 जास्तीचा असेल तर बीचा वाटा काय असणार? सर एचा वाटा जर आपण बघितला तर एचा वाटा मित्रांनो 3 रेशो आहे. सीचा वाटा किती आहे? 7 रेशो. म्हणजे किती जास्त आहे बरं? तर तुम्ही म्हणणार सर 4 रेशो वाटा जास्त आहे. पण त्यांचं म्हणणं आहे का वाटा हा 1600 जास्त आहे. मग 4 रेशोची किंमत 1600 असन तर त्यांनी विचारलं बीचा वाटा काय? बीचा वाटा 5 रेशो आहे, तर 5 रेशोची किंमत काढायची. मग मित्रांनो जर 4 ला जर 4 न गुणलं तर 16 येतं, तर 5 ला पण 4 न गुणा, 5 चोक किती येईल? 20. म्हणजे हे जर नॉर्मली 400 पट असेल तर याला पण 400 पट केलं. 400 गुणिले 4 1600 होतं, तर 5 गुणिले 400 2000 होणार. म्हणजे आपण म्हणणार का बीचा वाटा 2000 रुपये आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर. डायरेक्ट पट केली, उत्तर पटकन निघलं. 84 नंबरचा प्रश्न बघा, निवडणुकांवर आधारित आहे. निवडणुकांवर आधारित हा प्रश्न आहे. म्हणजे नॉर्मली शेकडेवारीचाच हा एक कन्सेप्ट असते. एका निवडणुकीत 2 उमेदवार आहेत. एका उमेदवाराला 71% मतं मिळाली आणि तो 756 मतांनी निवडून आला, म्हणजे विजयी झाला. तर एकूण मतांची संख्या किती? मग आपण असं म्हणणार का टोटल मतदान 100%. पहिल्या उमेदवाराला 71% मत मिळालं. टोटल जे मतदान आहे मित्रांनो ते 100%. पहिला उमेदवार होता त्याला 100 पैकी 71 मत मिळालं. मग दुसऱ्याला किती मिळालं असणार? तर तुम्ही म्हणणार सर 100 मधनं 71 गेले, म्हणजे आपण म्हणणार दुसऱ्याला मिळाला असणार 29%. बरोबर आहे का? दुसऱ्याला किती मिळाला असणार? 29%. 71 मधनं जर 29 वजा केले आपण, तर आपण म्हणणार सर दोघांमधला गॅप किती? दोघांमधला गॅप आहे मित्रांनो आपला 42%चा. सर दोघांमधला गॅप 42%चा आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का सर हा पहिला व्यक्ती जो होता हा 42% मतांनी जिंकला आणि हा जो दुसरा व्यक्ती आहे हा 42% मतांनी हारला. दोघांमधला गॅप 42 मतांचा आला. म्हणजे याला 42 मतं जास्त आहे, याला 42 मतं कमी आहे. म्हणजे पहिला उमेदवार 42% मतांनी जिंकला आणि दुसरा उमेदवार 42% मतांनी हारला. त्यांचं म्हणणं आहे का तो व्यक्ती 756 मतांनी जिंकला. म्हणजे 42%ची किंमत 756 असेल तर तुम्हाला विचारलं एकूण मतांची संख्या किती? एकूण मत आपण 100% मानलेले, तर 100%ची किंमत काढायची. नॉर्मली 42चा पाठ असेल तुमच्या तर तुम्ही गुणाकार बी करू शकता, पट काढू शकता. ठीक आहे, मजा करतोय असं करू नका, तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 756 भागिले किती मित्रांनो? 42. 14 ना भाग जातो, भाग द्या. 14 त्रिक 42, 14 चोक 14 पाचे 70, 5 उरले, 14 चोक 56, 3 1 3, 18 त्रिक 54. 18 गुणिले 100 तर मित्रांनो आपलं उत्तर पाहिजे 1800. 1800 आपलं उत्तर पाहिजे. ऑप्शन बी आपलं उत्तर आलं. का एकूण मतदारांची संख्या 1800 बनली. काही अडचण यामध्ये? सोपा प्रश्न हा. 84 नंबरचा प्रश्न होता हा. बघा बरं आता मित्रांनो 85 नंबरचा प्रश्न आहे, काय उत्तर येतं? 85 नंबरचा प्रश्न.
एकच मिनिट, कॅमेरा थोड़ा ब्लर वाटतोय मला. सब कुछ धुंधला धुंधला लग रहा है. ओके, नाउ सेट. पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. 85 नंबरचा प्रश्न हा काळ आणि कामावर आधारित आहे. ठीक आहे. सब कुछ धुंधला धुंधला लागे, बस तुझ पर ही फोकस आहे. ए आणि बी अनुक्रमे 15 दिवसात आणि 20 दिवसात काम पूर्ण करतात. ओके, आपण असं मानलं का ए नावाचा व्यक्ती काय करतो, 15 दिवसात काम पूर्ण करतो. बी नावाचा व्यक्ती 20 दिवसात काम पूर्ण करतो. मग टोटल काम किती असणार आहे, तर 15चा आणि 20चा लसावी 60 आला, म्हणजे आपण म्हणणार सर टोटल काम आपलं 60 असणार आहे. त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे का येणे 3 दिवस काम केले तर शिल्लक राहिलेले काम शोधा. ओके, त्याच्या अगोदर आपण क्षमता काढू. मग आपण म्हणणार सर 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60, म्हणजे याची क्षमता 4 आहे, म्हणजे ये एका दिवसामध्ये 4 काम करतो. असं त्याने 3 दिवस काम केलं, म्हणजे टोटल आपण म्हणणार 4 त्रिक 12, 12 काम कंप्लीट केलं. मग टोटल आपलं 60 काम आहे. 12 काम येणे कंप्लीट केलं, मग उरलं किती, मग तुम्ही म्हणणार सर 60 मधनं 12 गेले 48 काम अजून शिल्लक आहे. किती पैकी, 60 पैकी. मग 60 पैकी 48 काम शिल्लक आहे आणि 60 पैकी किती काम कंप्लीट झालं, 12 काम कंप्लीट झालं. बस याला जर आपण बघितलं 12 ना भाग जातो, 12 चौक 48, 12 पंचे 60, म्हणजे 4/5 भाग काम अजून शिल्लक आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर. क्लिअर. 85 नंबरचा प्रश्न होता हा. बघा 86 नंबरचा प्रश्न मित्रांनो, सरळ व्याजावर आधारित. सरळ व्याजावर आधारित प्रश्न समजून घ्या. वार्षिक 12.5% सरळ व्याज दराने जो आपला दर दिलाय तो 12.5% दर आहे. ठीक आहे, सो 12.5% दर आहे. एक रक्कम 2 वर्षासाठी गुंतवली आणि ती रक्कम 2 वर्षानंतर 8,250 रुपये इतकी होते. मग म्हणजे मी जर तुम्हाला काही रुपये दिले तर तुम्हाला दिलेले रुपये 2 वर्षानंतर जे बनतील त्याला आपण रास म्हणत असतो. म्हणजे आपण म्हणणार का 8,250 रुपये मित्रांनो आपली रास आहे. त्यानंतर विचारलं सरळ व्याजाची रक्कम किती, म्हणजे तुम्हाला मुद्दल विचारली. आता मी जर तुम्हाला विचारलं का मुद्दल किती असते, तर तुम्ही नेहमी म्हणणार सर मुद्दल आपली 100% असते. मुद्दल किती असते मित्रांनो, 100%. जर मी तुम्हाला विचारलं का व्याज किती टक्के झाला असणार, तर तुम्ही लगे म्हणणार सर 12.5% व्याज दर आहे. बरोबर आहे, म्हणजे एका वर्षाला 12.5% व्याज लागणार. एका वर्षाला 12.5% तर 2 वर्षाला किती, 25%. मग सर जे व्याज बनलं आपलं ते बनलं 25%. मग रास किती बनली असणार, मी तुम्हाला 100 दिले, 25 रुपये व्याज बनलं, तर टोटल रक्कम बनली असणार 125. म्हणजे आपण म्हणणार सर रास बनली आपली 100 + 25 125%. त्यांचं म्हणणं आहे का जे रास आहे ते रास किती रुपये, 8,250, म्हणजे 125% किंमत 8,250 आहे. त्यांनी मुद्दल विचारली म्हणजे 100% किंमत विचारली. मग अशा कंडिशनला आपण तिरकस गुणाकार करत असतो. 100 गुणिले 8,250 भागिले 125, जे उरले त्याला भागाकारात. बस याला बघा मित्रांनो 25 न भाग जात असेल, 25 5 125, 25 चौक 100, 5 न भाग दिला, ठीक आहे काही अडचणी दिला बघा. आता 5 1 5, किती उरले मित्रांनो, 3 उरले, 5 6 30, 2 उरले, 5 5 25, 0 जसाच्या तसा. 100 चौक 48, 50 चौक 200, 1650. तर मुद्दल विचारली का, अच्छा सॉरी सरळ व्याज विचारलंय भाई. ओके 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 ओके, अरे अरे एक मिनिट आपल्याकडनं थोडंसं कन्फ्युजन झालं मित्रांनो. आपल्या 100%ची किंमत नाही विचारली, आपल्याला 25%ची किंमत विचारली. ओके, आपण मुद्दल काढत बसलो. ठीक आहे, पुन्हा एकदा रास दिली तुम्हाला, रास 125%, तर 125%ची किंमत 8,250 आहे. तुम्हाला सरळ व्याज विचारलं म्हणजे 25%ची किंमत विचारली. मग 25%ची किंमत किती,
मग नॉर्मली तुम्ही जर बघितलं का 125 ला जर कधी मित्रांनो 5 न भाग दिला तर आपलं किती येतं 25. मग 8250 ला पण 5 न भाग द्या, तुमचं उत्तर येऊन जाईल. जसं 5 एक 5 16 5 80, किती उरले 2 उरले, 5 5 25, 0 जसाच्या तसा आपलं उत्तर आलं 1650. किंवा तुम्ही तिरकस गुणाकार पण करू शकता, जसं 25 गुणिले 8250 भागिले किती मित्रांनो 125. 25 5 125, 8250 भागिले 5, तरी उत्तर आपलं 1650 येईल. मग तुम्ही असं डायरेक्ट करा किंवा अशी मांडणी करून करा, हालाकी एकूण एकच बनतं, काही फरक पडत नाही. मग आता ही चॉईस तुमची, तुम्हाला किती स्पीड आन्सर काढायचंय. नॉर्मली अशा ज्या गोष्टी असतात या आपण रेग्युलर बघत असतो, पण या ज्या डायरेक्ट भागाकारवाल्या गोष्टी असतील ना, या गोष्टी मित्रांनो तुमचा वेळ वाचवतील. नॉर्मली 10 सेकंद वेळ जरी वाचला तरी पण फायदा होतो, पण मग वेळ वाचायच्या नादात उत्तर चुकू नका ठेवू, नाही तर बस कार्यक्रमच आहे. मग हा 87 नंबरचा प्रश्न बघा. 87 नंबरचा प्रश्न काय, एका दूधवाल्याच्या बरणीत, एका बरणीत 75 लिटर दूध आहे, दुसऱ्या बरणीत 45 लिटर दूध आहे. त्या मोठ्यात मोठ्या भांड्याचे माप काय असणार जे दोन्ही बरणीमधील दूध पूर्णपणे मोजू शकते. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा मसावीवर आधारित आहे. मसावीवर आधारित म्हणजे कशा प्रकारे समजून घ्या. आपल्याकडे एका बरणीत 75 लिटर दूध आहे, दुसऱ्या बरणीत 45 लिटर दूध आहे. मग आपल्याला 75 आणि 45 चा मसावी काढायचा. बच्चा बच्चा जानता है का इनका मसावी 15 होता है, म्हणजे आपण म्हणणार का आपलं उत्तर मित्रांनो ऑप्शन सी 15 लिटर. म्हणजे आपलं उत्तर 15 लिटर आलं. 15 न अशी मोठ्यात मोठी संख्या पाहिजे का ज्याला 75 आणि 45 ना भाग जातो, ज्याला आपण मसावी म्हणतो. मसावी किती आला तर 15, संपला विषय. ठीक आहे. पुढचा प्रश्न 88 नंबरचा, खालील समीकरण सोडवा. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा सरळ रूपावर आधारित आहे. ठीक आहे. मग याला आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करू. जसं आपण सगळ्यात पहिलं जर कधी मित्रांनो फक्त एवढं जरी सॉल्व्ह केलं किती बनतं बरं, 11 चोक 44, 44 मधून 10 गेले म्हणजे किती बनले असन 34/11. आता हे 34/11 भागाकारात ते वरती गेल्यावर काय होतील गुणाकारात. म्हणजे हे कसं बनलं माहितीये का, या अशा प्रकारे बनलं. ठीक आहे सर, 5 भागिले 4 प्लस 7 गुणिले 11 भागिले किती 34. कारण 34 भागिले 11 भागाकारात वरती गेल्यावर गुणाकारात उलटी होतील. म्हणजे किती बनल बरे 77/34. 77/34. बस गुणाकार करा. 34 गुणिले 4 किती होतात मित्रांनो, आता याला सॉल्व्ह करा. 34 गुणिले 4 जर आपण केलं तर आपलं उत्तर येणार 4 त्रिक 12, 120, 4 चोक 16, 136. 136 प्लस 77 भागिले किती 34. 6 आणि 7 13, हातच्याला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, हातच्याला 1, 1 आणि 1 2, 213 भागिले किती आलं 34. हे पण भागाकारात ते वरती गेल्यावर गुणाकारात होतील, उलटी होतील. मग 5 गुणिले 34 भागिले किती बनणार 213. 34 5 किती बनतं 3 5 15, 4 5 20, म्हणजे हे बनणार मित्रांनो 170 भागिले 213. तर आपलं उत्तर बनलं 170 भागिले 213. ऑप्शन ए आपलं उत्तर. आता या प्रश्नाला काही शॉर्टकट ट्रिक आहे का, तर मित्रांनो काहीच नाही. याच्यामध्ये सिंपल तुमचं कॅल्क्युलेशन चेक करताय की तुम्ही कितीच्या स्पीडने कॅल्क्युलेशन करू शकता आणि तुमचं कॅल्क्युलेशनची स्पीड कशी. याच्यामध्ये दुसरं ट्रिक वगैरे काही नाही. आणि तुम्ही शिकले पण एखादी ट्रिक वगैरे युट्यूबवरनं वगैरे इकडनं तिकडनं, तर ती ट्रिक प्रत्येक ठिकाणी काम येईल असं होणार नाही. कारण प्रश्न याच्यामध्ये चेंजेस खूप जास्त होऊ शकतात. सो ट्रिक शिकण्यापेक्षा कॅल्क्युलेशन स्पीड न करा. 1 मिनिट एक्स्ट्रा लागला तरी पण चालेल, पण अशा ठिकाणी गडबड करू नका, कारण उत्तर चुकता कामा नाही. 88 नंबरचा प्रश्न होता हा. प्रश्न बघा आता 89 नंबरचा. 89 नंबरचा, एका वर्गाची बाजू, वर्ग म्हणजे मित्रांनो चौरस असतं, लक्ष द्या. वर्ग म्हणजे काय मित्रांनो चौरस. एका चौरसाची बाजू 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. चौरसाचं क्षेत्रफळ असतं मित्रांनो बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग. आणि 14चा वर्ग किती असतो मित्रांनो, तर 14चा वर्ग असतो मित्रांनो 196. म्हणजे आपण म्हणणार ऑप्शन बी आपलं उत्तर आलं 196 चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर. ऑप्शन बी. आता प्रश्न बघा मित्रांनो 90 नंबरचा.
90 नंबरचा प्रश्न आहे, नफा आणि तोटावर आधारित आहे. ओके, बोर तर नाही झाले ना तुम्ही? ठीक आहे, बोर वगैरे होऊन चालणार पण नाही. आता इतक्या भारी गोष्टी समोर चालू आहे, गणित पण भारी. ओके, सर्वच भारी भारी आपल्याकडे. एक खेळणे 10.80 रुपयामध्ये विकल्याने 10% तोटा होतो. त्यावर 20% नफा कमविण्यासाठी ते किती रुपयामध्ये विकले पाहिजे? ठीक आहे, सध्या आपण एक काम करू, पॉइंट वगैरे विसरून जाऊ. आपण असं म्हणणार 10% विकल्यानं तोटा होतो. प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत 100% असते. 10% तोटा झाला म्हणजे 90%ला विकला असणार. म्हणजे किती रुपयाला विकला असलं त्यांनी? तर 1080 रुपये मानला आपण, पॉइंट वगैरे ठेवलंच नाही. 10% तोट्यानं विकणं म्हणजे 100 रुपयाची वस्तू 90%ला विकणं. तर 90%ची किंमत 1080 रुपये. काय विचारलं त्यांनी? जर 20% नफा कमवायचा असेल तर ते किती रुपयामध्ये विकले पाहिजे? आता जर आपल्याला कधी मित्रांनो 20% नफा घ्यायचा आहे म्हणजे 100 रुपयाची वस्तू कितीला विकावी लागेल? 120%ला. तर 120%ची किंमत काढायची. मग बस करा तिरकस गुणाकार यामध्ये. आता सर 120 गुणिले 1080 भागिले किती मित्रांनो? 90. 0 0 काटला, 9 1 9, किती उरले मित्रांनो? 1 9 2 18. 12 गुणिले 12 मित्रांनो किती बनलं आपलं? 1440. पॉइंट नंतर 2 अंक होते तर इथं पण 2 अंक देऊन टाका म्हणजे 14.40 आपलं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन सी आपला आन्सर. आता आपण पॉइंट का बरं नाही घेतले बरं? तर त्याचा एक फायदा असा होतो की कॅल्क्युलेशन स्पीड न होतं, रिकामटा गोंधळ होत नाही. ठीक आहे, हा होता आपला 90 नंबरचा प्रश्न. आता पुढचा बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे. ठीक आहे, आता हा जो चॅप्टर आहे मित्रांनो हा असतो गाळलेले पद शोधणे. या चॅप्टर वरती ना ध्यानात ठेवा 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक म्हणजे मित्रांनो एक असतं इझी लॉजिक आणि एक असतं मित्रांनो टफ लॉजिक. 2 प्रकारच्या लॉजिक वर हे प्रश्न विचारतात. एक असतं इझी लॉजिक, एक असतं टफ लॉजिक. आता इझी लॉजिक वर तुम्हाला कसाही प्रश्न आला तर तुम्ही तो प्रश्न आरामशीर सांगणार आहे, त्यात विषयच नाही. मग तो कसाही प्रश्न असू द्या, कसाही अगदी कसाही असू द्या, इझी प्रश्न आला तुम्ही त्याला इझी लॉजिक वर असेल तर तुम्ही त्याला टॅकल करणार. पण तो जर मित्रांनो कधी टफ लॉजिक वर आला, खास करून अशा टायमाला जिथं आपल्यावर पूर्णपणे वेळेचं आणि प्रश्न सॉल्व्ह करण्याचं, स्कोर करण्याचं, अख्खं भविष्य चेंज करण्याचं प्रेशर असतं, त्यावेळेस टफ लॉजिक तुम्हाला लवकर क्लिक होत नाही. मग अशा टायमासाठी तुम्हाला जर तुम्ही त्या टाईपचा प्रश्न अगोदर सॉल्व्ह केलेला असेल, समजा हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आला जसं आज आला होता, जर यासारखे प्रश्न तुम्ही अगोदर सॉल्व्ह केलेले असतील तर तुम्हाला क्लिक होईल त्याच्यामध्ये लॉजिक काय. जर समजा सोपं लॉजिक असेल तर क्लिक होईल, पण अवघड लॉजिक जर सराव केलेला असेल तरच क्लिक होईल, अदरवाईज होणार नाही. मग यासाठी सिंपल एक काम करायचं मित्रांनो की एसएससी आणि रेल्वे या 2 एक्झामची आणि एमपीएससी ला आलेले आतापर्यंत सर्वचे सर्व जवळपास मित्रांनो 200 प्रश्नांचा सराव करायचा आहे, अवघड लॉजिक वाले. आणि या प्रश्नांच्या सरावातून तुम्हाला लॉजिक समजून जाईल की यार नेमके काय काय लॉजिक बनू शकतं. आणि एकदा तुम्हाला ते लॉजिक कसं बनतात हे समजलं तर तुमचं काम क्लिअर होईल. आता आपण बघू या प्रश्नामध्ये काय लॉजिक लागलेलं आहे. जसं जर आपण जर बघितलं मित्रांनो, सिंपल काय करायचं माहितीये का, टॉप आणि बॉटमची संख्या, ही वरची जी टॉपची संख्या ही बॉटमची संख्या, या संख्येला जर कधी आपण मधल्या संख्येनं भाग दिला, याला आपण जर कधी मित्रांनो मधल्या संख्येनं भाग दिला तर आपल्याला लेफ्ट आणि राईट या संख्येची बेरीज भेटते. लॉजिक काय समजून घ्या बरं का. टॉप आणि बॉटमच्या संख्यांचा गुणाकार केला आणि त्याला मधल्या संख्येनं जर आपण भाग दिला तर आपल्याला डावीकडील आणि उजवीकडील संख्यांची बेरीज भेटते. जसं 2 गुणिले 7 किंवा इथं लिहून दाखवतो म्हणजे समजेल तरी एकदा आणखी की 2 गुणिले 7 14 होतात. 14ला जर आपण मित्रांनो 2 ना भाग दिला तर उत्तर किती बनतं आपलं? 7. बरोबर, लेफ्ट प्लस राईट असतं. लेफ्टला 6 आहे, राईटला 1 आहे, म्हणजे 6 प्लस 1 किती बनतील? 7 बनतील. ही लॉजिक आहे. मग सेम लॉजिक कुठं पण बघा तुम्ही, जसं 6 गुणिले 6 36, 36 भागिले 4 किती बनतील? 9, 4 अधिक 5 किती बनतील? 9. सेम लॉजिक आहे. ओके, आता हे लॉजिक इथं वापरा बरं. मग आपण जर कधी हे लॉजिक वापरलं कधी तर आपण म्हणणार सर आपलं टॉप गुणिले बॉटम, टॉपला 9 आहे, बॉटमला 3 आहे. मग आपण लिहिणार सर 9 गुणिले 3 27 भागिले किती मित्रांनो? 3.
मग 27/3 किती बनतं बरं सर? 27/3 9 बनतं. बरोबर. लेफ्ट प्लस राईट, एक प्लस आपण मानलं का एकामध्ये किती मिळवले का 9 होतील. तुम्ही म्हणणार सर 1 मध्ये 8 मिळवला का 9 होतील. म्हणजे हे जे प्रश्न चिन्ह आहे तर इथं मित्रांनो आपलं उत्तर किती यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. म्हणजे 8 आपल्याकडे आहे ऑप्शन. ऑप्शन सी आपलं उत्तर. ऑप्शन सी आपलं उत्तर. आता काय वाटतं बरं तुम्हाला मित्रांनो, हा जो लॉजिक आहे तुम्हाला वाटतं का हे लॉजिक सहजरित्या तुम्हाला पेपरमध्ये गेले, तुम्ही असं निवांत बसले आणि गणिताचा पेपर सॉल्व्ह करताय, शेवट 5 मिनिटं बाकी आणि तुम्हाला लॉजिक आठवलं, शक्य की नाही? असे प्रश्न एकतर सर्वात शेवट सॉल्व्ह करा जर वेळ भेटला तर, किंवा सराव जास्तीत जास्त करून घ्या की जो मला प्रत्येक प्रश्नाला नॉर्मली 1-2 मिनिटांमध्ये लॉजिक भेटेल. बऱ्याच मुलांना इथं लॉजिक भेटलंच नसणार आहे, तर तुम्हाला तिथं लीड भेटू शकते बाकीच्या मुलांपेक्षा. ओके. हा बघा आता 92 नंबरचा प्रश्न. एका सकाळी दीपाली एका खांबासमोर उभी होती. खांबाची सावली जर दीपालीच्या उजवीकडे पडली असेल तर दीपाली कोणत्या दिशेकडे बघत होती? ओके. आपण बघणार सर इथे एक प्रकारे इथं बघा सध्या ही पूर्व दिशा आहे, पूर्व दिशेला सन आहे. आता इथं जर समजा आपण असं मानलं का आपला खांब आहे तर या खांबाची सावली मित्रांनो या दिशेला पडली असणार. ठीक आहे, या दिशेला पडली असणार. ही आपली पूर्व दिशा आहे, ही आपली पश्चिम दिशा आहे, ही आपली दक्षिण आहे आणि ही आपली उत्तर आहे. ओके. आता आपण असं मानलं का इथं जी होती ती दीपाली उभा आहे. आता दीपाली जर कधी इथं उभी असन आणि तिच्या उजवीकडे सावली पडली, मग दीपालीची उजवीकडं ही जर तिची राईट असन तर ही लेफ्ट असणारी बाजू. म्हणजे दीपाली अशा प्रकारे उभी आहे आणि दीपालीच्या या दिशेला सावली पडली. बरोबर आहे. मग दीपालीचं तोंड कोणत्या दिशेला? तर दीपालीचं तोंड समोर कॅमेऱ्याकडं, म्हणजे आपण म्हणणार दक्षिण दिशेला असणार आहे. दक्षिण दिशा म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर. ठीक आहे. हा होता 92 नंबरचा प्रश्न. हा बघा हा 93 नंबरचा प्रश्न आहे. रांगेतील क्रम यावर आधारित. एका वर्गात रोहितचा क्रमांक वरून 18वा आहे, त्याच वर्गात स्नेहचा क्रमांक खालून 15वा आहे. रोहितच्या खाली 12 विद्यार्थी आहे. ओके. म्हणजे आपण म्हणणार का टोटल रोहित आहे, अशा प्रकारे रोहित आहे. समजा आपण इथं मानलं का रोहित आहे, रोहितचा वरून 18वा क्रमांक आहे आणि रोहितच्या पुढे मित्रांनो किती? मित्रांनो 12 विद्यार्थी. त्याच्यानंतर स्नेहाचा खालून 15वा क्रमांक आहे. ओके. स्नेहाचा मित्रांनो खालून आपण असं मानलं काही तर स्नेह आहे आणि स्नेहाचा खालून 15वा क्रमांक आहे. त्यानंतर स्नेहाच्या वरती 20 विद्यार्थी आहेत. इथं वरती 20 विद्यार्थी आहेत. त्यांनी विचारलं त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती? आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये थोडीशी मिस्टेक झालेली मित्रांनो. ती मिस्टेक अशी आहे की ज्यांची बेरीज होत नाही. टायपिंग मिस्टेक अशी मित्रांनो, इथं 12च्या ऐवजी मित्रांनो 17 पाहिजे होतं. हे जे 12 आहे ना, 12च्या ऐवजी किती पाहिजे होतं मित्रांनो? 17 पाहिजे होतं. मग उत्तर बरोबर आलं असतं. मग 20 आणि 15 टोटल विद्यार्थी किती बनणार आहे? 35. 18 आणि 17 इथं पण विद्यार्थी किती बनले असते? 35. आणि आपलं उत्तर आलं असतं 35. ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. पण आता हे 12 वाचल्यामुळे मित्रांनो समजून झाला तुमचं जर 35 उत्तर आलं असेल तर तुमचं बरोबर आहे. ठीक आहे. हालाकी प्रश्नच हा थोडासा चुकीचा होता, सिंपल, म्हणजे टायपिंग मिस्टेक होती. 93 नंबरचा. हा 94 नंबरचा प्रश्न आहे. नातेसंबंधावर आधारित. नातेसंबंधावर आधारित प्रश्न काय बघा. $P म्हणजे P हे Q चे वडील आहे. P#Q म्हणजे P ही Q ची आई आहे. P*Q म्हणजे P ही Q ची बहीण आहे. तर तुम्हाला विचारलंय का N#L $P*Q यामध्ये Q चं N शी नातं काय? मग आपण मान्य करणार N#L. हॅशटॅग म्हणजे काय असतं? आई. मग आपण म्हणणार का N आई आहे कोणाची मित्रांनो? तर L ची. त्यानंतर $P डॉलरचा अर्थ होतो वडील, म्हणजे L वडील आहे P चे. L वडील आहे मित्रांनो कोणाचे? P चे. त्याच्यानंतर P*Q. P म्हणजे मित्रांनो स्टार म्हणजे बहीण. P ही Q ची बहीण आहे. ओके. मग आपण लिहिणार P बहीण आहे कोणाची मित्रांनो? Q ची. ही जी उभी रेषा आहे ही मित्रांनो जनरेशन गॅप दर्शवते आणि ही आडवी रेषा दर्शवते का दोन व्यक्ती समान जनरेशनचे आहे. आता डबल P बहीण आहे पण Q हा मेल आहे का फिमेल आहे तर माहित नाही. हा मेल पण असू शकतो, फिमेल पण असू शकतो. म्हणजे P चा भाऊ पण असू शकतो आणि बहीण पण असू शकते. त्यांनी विचारलं Q चा N शी नातं काय? मग N कोण आहे? सर हा Q आहे.
हे क्यू चे वडील आहे आणि ही एल ची आई आहे, म्हणजे क्यू ची आजी आहे. आता एन जर कधी आजी असेल तर हा क्यू कोण असणार आहे? एक तर मुलगी असेल तर नात असू शकते आणि मुलगा असेल तर मित्रांनो नातू असू शकतो. म्हणजे नात किंवा नातू. तर आपण म्हणणार ऑप्शन क्रमांक डी 1 किंवा 2 आपलं उत्तर येणार. ऑप्शन क्रमांक डी 94 नंबरचा प्रश्न. आता 95 नंबरचा प्रश्न बघा काय उत्तर येतं. सोपा प्रश्न आहे हा मित्रांनो. एक असे समजा की ए हा बी पेक्षा उंच आहे. ठीक आहे, ए हा बी पेक्षा उंच आहे. त्यानंतर सी हा ए पेक्षा उंच आहे, सी आणखीन उंच आहे. डी हा सी पेक्षा पण उंच आहे आणि ई हा सर्वाधिक उंच आहे. त्यांना जर दिलेल्या उंचीच्या क्रमानुसार बसविल्यास मध्यभागी कोण येईल? बघा मध्यभागी कोण आहे? तर मध्यभागी सध्या सी आहे, मग मध्यभागी सी येणार. पण इथं दोन्ही ठिकाणी सी आहे. मग आता जर तुमचं उत्तर सी आलं असेल तर समजा आपण असं गृहीत पकडू का याचं उत्तर बी आहे. ओके, सी ऍक्च्युअली लक्ष द्या फक्त का याच्यामध्ये डबल ऑप्शन आल्यामुळं कन्फ्युज होऊ शकतं. याचं उत्तर सी आहे. तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला असेल तर तुम्हाला मित्रांनो मार्क पकडून घ्या तुम्ही, तुमचा 1 मार्क बरोबर आहे म्हणून. त्यानंतर 96 नंबरचा प्रश्न आहे. 96 नंबरचा प्रश्न हा मित्रांनो इनइक्वेलिटीवर आहे. यामध्ये सिंपल एक नियम वापरायचा की कधी पण आहे ना मित्रांनो, हे 2 उदाहरण आहे का, हे 2 चिन्ह आहे ना, हे 2 चिन्ह मित्रांनो एकत्र नाही आले पाहिजे. एक नियम ध्यानात ठेवायचा का दोन्ही चिन्ह एकत्र नाही आले पाहिजे. जसं यस ग्रेटर दॅन एफ, मग यस पासून तर एफ पर्यंत लक्ष द्यायचं का ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन हे 2 चिन्ह एकत्र येता कामा नाही. मग जर यस पासून एफ पर्यंत तुम्ही बघितलं मित्रांनो, यस पासून एफ पर्यंत म्हणजे आपण बघणार की इथं यस आहे आणि इथं एफ आहे. तुम्ही बघा मित्रांनो इथं ग्रेटर दॅन आणि इथं लेस दॅनचं चिन्ह येतंय, म्हणजे हा निष्कर्ष आपल्याला सांगताच येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर वाय ग्रेटर दॅन टी, मग वाय कुठे बघा इथं वाय आहे आणि मित्रांनो इथं टी आहे. इथं ग्रेटर दॅन चिन्ह, इथं ग्रेटर दॅन चिन्ह, म्हणजे आपण म्हणू शकतो का हे आपलं असू शकतं. एफ लेस दॅन बी बघा बरं, सो इथं बीच नाही कुठं, म्हणजे हे 3 नंबरचं काहीच कामाचं नाही. म्हणजे आपलं फक्त 2 नंबरच उत्तर बरोबर पाहिजे. 2 नंबरचा निष्कर्ष म्हणजे फक्त निष्कर्ष सेकंड योग्य असणार. ऑप्शन बी आपलं उत्तर. 96 नंबरचा प्रश्न हा एक नियम ध्यानात ठेवा तुम्ही, तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. आता याला मित्रांनो बरेच जण काय करतील माहितीये का, संख्या ठेवून बघतील. अजिबात गरज नाही, संख्या तुम्ही आणखी कन्फ्युज होऊ शकता. ठीक आहे. जे एक लाईन ध्यानात ठेवायची, तुमचं उत्तर जिथं 1 मिनिटात येणार 10 सेकंदात जिकडं तिकडं. ठीक आहे. 96 नंबरचा प्रश्न. आता हा बघा 97 नंबरचा प्रश्न मित्रांनो, हा असतो चायनीज कोडिंग वरती किंवा डायरेक्ट कोडिंग वरती. यामध्ये पेन आणि पेन्सिल साठी मित्रांनो डॉलर आणि आणखीन काय मित्रांनो इथं अशा प्रकारचं एक चिन्ह आहे. ठीक आहे. त्यानंतर इरेजर आणि शार्पनर साठी लक्ष द्या बरं का, थोडंसं समजावून सांगतो. पेन आणि पेन्सिल साठी प्रॉपरली येईल नाही त्यामुळे समजावून सांगतो. एक तर डॉलर चिन्ह आहे आणि दुसरं म्हणजे मित्रांनो अशा प्रकारचं एक चिन्ह आहे. त्यानंतर इरेजर आणि शार्पनर साठी 2 चिन्ह आहे, एक तर @ आहे आणि दुसरे मित्रांनो हॅशटॅग आहे. त्याच्यानंतर पेन्सिल आणि इरेजर साठी पण 2 चिन्ह मित्रांनो. पेन्सिल साठी बघा मित्रांनो एक तर डॉलर आहे आपल्याकडे आणि दुसरं म्हणजे एक @ आहे. मग त्यांनी विचारलं पेन साठी कोणता संकेत येईल. मग तुम्ही बघा बरं मित्रांनो, इथं बघा इथं पेन आणि पेन्सिल आहे, इथं बघा आणखीन काय मित्रांनो आपल्याकडे, अच्छा इथं पेन्सिल आहे. ओके. इथं पण एक पेन्सिल आहे, इथं पेन्सिल आहे, इथं पेन्सिल आहे. इथं बघा इथं डॉलरचं चिन्ह आहे, इथं पण डॉलरचं चिन्ह आहे. म्हणजे पेन्सिल साठी जर डॉलरचं चिन्ह असेल तर पेन साठी मित्रांनो हे सी वाला चिन्ह असणार आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर आलं. ऑप्शन डी आपलं उत्तर. समजला. आता 98 नंबरचा प्रश्न आहे. 98 नंबरच्या प्रश्नामध्ये सिंपल गॅप घ्यायचा आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी काय उत्तर येईल. मग 9 आणि 10 19 मध्ये 10चा गॅप आहे. 19 आणि 11 मध्ये 30 मध्ये 11चा गॅप आहे. 30 आणि 42 मध्ये 12चा गॅप आहे. 42 55 मध्ये 13चा गॅप आहे. 55 69 मध्ये 14चा गॅप आहे. आता 69 आणि पुढच्या संख्येमध्ये 15चा गॅप पाहिजे. 69 आणि 15 मित्रांनो 84 होतं. म्हणजे आपण म्हणणार
प्रश्नचिन्हाच्या जागी 84 उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन सी आपलं उत्तर. क्लिअर का? काही अडचण? ठीक आहे. हा प्रश्न 98 नंबरचा. आता हा बघा मित्रांनो 99 नंबरचा प्रश्न आहे. हा पण पुन्हा आपल्या नातेसंबंधावर आधारित प्रश्न आहे. एका व्यक्तीचा परिचय करून देताना राजा म्हणाला, ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे. राज काय म्हणाला बघा, राज असा म्हणला की ही मुलगी जी आहे ना माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे. माझ्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी. वडील त्यांचा एकुलता एक मुलगा राज आणि त्याची मुलगी आहे, म्हणजे ती व्यक्ती राजची कोण असणार बरं? मुलगी असणार. आता हे झालं आपलं डायरेक्ट पद्धतीने सॉल्व्ह करणं. पण मी तुम्हाला आणखी थोड्या पद्धतीने समजावून सांगतो की ती जी व्यक्ती, लक्ष द्या बरं का, ही व्यक्ती कोण आहे? तर ही व्यक्ती राज आहे. राजाच्या वडिलाच्या एकुलत्या एका मुलाची मित्रांनो ही मुलगी आहे. ही मुलगी कोण आहे? तर ही मुलगी त्या राजची मुलगी बनली. अशा प्रकारे मांडणी बनणार. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आलं. हा होता 99 नंबरचा प्रश्न. आता बघा मित्रांनो शेवटचा मित्रांनो हा प्रश्न आहे 100 नंबरचा, जो की फॉल्टी घड्याळावर आधारित आहे. म्हणजे एखादी घड्याळ जर कधी मित्रांनो कमी किंवा जास्त वेळ जर दाखवत असेल तर त्याला आपण फॉल्टी घड्याळावर आधारित प्रश्न म्हणतो. प्रश्न समजून घ्या, खूप सोपा प्रश्न आहे. एका घड्याळ दर तासाला 5 मिनिटने मागे पडते. एका तासाला 5 मिनिटने मागे पडते. 10:30 वाजता ते घड्याळ बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशीचे सायंकाळचे 4:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवेल? मग मी तुम्हाला विचारलं की 10 वाजेपासून तर 4:30 वाजेपर्यंत टोटल किती तास होतात? तर तुम्ही म्हणणार 6.5 तास होतात. म्हणजे 6 तास आणि वरती मित्रांनो अर्धा तास होतो. 6 तास आणि वरती अर्धा तास, असे 6.5 तास आहे. आता ही घड्याळ मित्रांनो एका तासाला 5 मिनिटं मागे पडते. तर 6 तासामध्ये किती मागे पडले असेल? तर 6 गुणिले 5 म्हणजे 30 मिनिटं मागे पडले असेल. त्याच्यानंतर एका तासात 5 मिनिटं मागे पडते, तर अर्ध्या तासात किती मिनिटं मागे पडले असेल? 2.5 मिनिट मागे पडले असणार. म्हणजे आपण म्हणणार टोटल 4:30 वाजताना जर घड्याळ 4:30 वाजले असेल तर ही घड्याळ मित्रांनो 4:30 मधून पहिला आपण 30 मिनिटं वजा करू, म्हणजे किती वाजले असणार? 3. त्याच्यामधनं पण जर कधी आपण 2 मिनिट 30 सेकंद वजा केले तर 3 वाजून 57 मिनिट 30 सेकंद असा वेळ दर्शवणार. आणि 3:57 म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर यायला पाहिजे. समजलं का बरं तुम्हाला? हे आता इथं 30 मिनिटं कमी आणि वर 4 तासात 2.5 मिनिट कमी, असे टोटल मित्रांनो 32.5 मिनिटं कमी दर्शवणार. 32.5 मिनिटं कमी म्हणजे 4:30 मधनं 32.5 वाजा केले तर 3 वाजून 57 मिनिटं 30 सेकंद आपला वेळ येतो. क्लिअर? आता हे प्रश्न होते मित्रांनो 100 प्रश्न टोटल. आता तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मी शिकवलेले मेथड तुम्हाला कशा वाटताय. ठीक आहे. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय. आणि प्रत्येकाने एक सिंपल काम करायचंय मित्रांनो, ही जो व्हिडिओ होता एक्सप्लेनेशन होतं, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचंय. याने मित्रांनो एक थोडक्यात रिव्ह्यू भेटतो, बाकीच्या मुलांना एक बघण्याचा दृष्टिकोन मिळतो. ओके, चला थांबून घेऊ मित्रांनो. जय हिंद सर्वांना.